आणि राज्यातल्या 29 महानगरपालिकांसाठी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता। पण शेवटच्या दिवशी सुद्धा राज्यातल्या वेगवेगळ्या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आज राडेच राडे पुन्हा एकदा पाहायला मिळाले। आणि महापालिका निवडणुकांच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आज एवढ्या ठिकाणी हिंसा झाली की जनतेला शर्मेनं मान खाली घालावीशी वाटली असावी। खरं तर निवडणुकांमधले सगळे उमेदवार हे लोकप्रतिनिधी बनण्यासाठी प्रयत्न करत असतात, म्हणून ते निवडणूक लढतात। पण यातले अनेक उमेदवार असे आहेत की यांना नेते म्हणावं की अट्टल गुंड म्हणावं हे कळत नाहीये। एकमेकांवर हल्ले करणं, एकमेकांना शिवीगाळ करणं, आपल्याच नेत्याला त्याच्याच घरात कोंडून ठेवणं असले एक ना अनेक संतापजनक प्रकार आज महाराष्ट्रात घडले। ज्या महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, SM जोशी, जॉर्ज फर्नांडिस, मनोहर जोशी, विलासराव देशमुख अशा संयमी नेत्यांचा वारसा लाभला, त्याच महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती चालली आहे कुठे हा सवाल आज अनेक जण विचारतायत। नाण्याची दुसरी बाजू ही आहे की सगळे भांडखुदळ नेते आपल्यामधनच आलेत, ते कुठल्या अन्य देशातून आलेले नाहीयेत। त्यामुळे समाज म्हणून आपण इतके हिंस्त्र आणि हिडीस झालोय का याचंही आत्मपरीक्षण पुन्हा करावं लागणार आहे। नागपूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 13 इथं भाजपचा AB फॉर्म परत घेण्याच्या मुद्द्यावरून कार्यकर्ते आक्रमक झाले। किसन गावंडे आणि विजय होले या दोघांना भाजपनं उमेदवारी अर्जासोबत AB फॉर्म दिला होता। यापैकी एकानं अर्ज मागे घ्यावा यासाठी भाजपचे कार्यकर्ते माजी आमदार सुधाकर देशमुख यांच्यासह हजारी पहाडमधल्या किसन गावंडेंच्या घरी पोहोचले। पण किसन गावंडे यांचा फॉर्म परत न घेता विजय होले यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला सांगावं अशी स्थानिक कार्यकर्त्यांनी मागणी केली। विजय होले हे संबंधित वॉर्डमधले रहिवासी नाहीये, किसन गावंडे हे वॉर्डमधले रहिवासी आहेत। या मुद्द्यावरून वाद सुरू झाला। किसन गावंडे यांना कार्यकर्त्यांनी आपल्याच घरात डांबून ठेवलं। प्रकरण इतकं पुढे गेलं की पोलिसांना बोलवावं लागलं। त्यानंतर भाजपचे आमदार परिणय फुके इथे पोहोचले, त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली आणि किसन गावंडेंना घेऊन ते भाजपच्या कार्यालयाकडे रवाना झाले। त्यानंतर काही वेळाने किसन गावंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। ज्या मनात नक्कीच खंत आहे, त्या खंत कशी दूर करता येईल या 10-12 दिवसांमध्ये दूर करू आणि त्यांना पक्षाच्या कामाला पुन्हा जोमाने लावू। आपण परिणय फुके यांनी मध्यस्थी केली, माजी आमदार सुधाकर देशमुख यांनी मध्यस्थी केली। गाडीत जाताना काय एका अर्थानं सांगण्यात आलं किंवा काय देवेंद्रजीसोबत खरं आपलं बोलणं झालं का फोनवरती? नाही, माझं परिणयशी बोलणं झालं, माझ्याशी बोलणं नाही। मी CM साहेबांशी नाही बोललो, परिणयजी बोलले CM साहेबांशी। आपल्याला कुठलं पद मिळावं यासाठी आपण आग्रही आहात का, किंवा मग काय आपल्याला सांगण्यात आलं की आपल्याला कुठलं पद मिळालं असं काही? मला नागपूर शहराचं उपाध्यक्ष पद आहे आणि संघटनेकरता खूप मोठं पद आहे माझ्याकडे, म्हणून पुन्हा दुसऱ्या कुठल्या पदाची गरज मला नाही। आम्ही सकाळी 7 वाजतापासूनच घरात म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं सुरू झालं होतं, पण आम्हाला वाटलं की चला काल पार्टीने तिकीट मागे घ्यायला सांगितली म्हणून पार्टी सांत्वन करायला यांचे कार्यकर्ते येत असतील, पण एकदम 9 वाजताच आम्हाला त्यांचं रौद्र रूप दिसलं आणि लॉक केलं, आम्हाला फॅमिलीला आतमध्ये ठेवलं आणि पूर्ण कार्यकर्ता बाहेर राहून त्यांनी घोषणाबाजी सुरू केली। पद मिळणं ही एक गोष्ट आहे, पण ज्याप्रमाणे लोक जुळलेले आहेत यांनी आमचं मन भरलेलं आहे आणि आमची हीच विनंती आहे सगळ्यांना की जसे किसनजी गावंडे आपले होते तसेच विजयजी होले पण आपलेच आहे। आपल्याला कुठल्याही मनात आपल्या कुठलीही गोष्ट न ठेवता त्याच सातत्याने काम करायचं आहे आणि परत आपल्याला हे प्रूफ करून दाखवायचं आहे की BJP है तो सब मुमकिन है। आणि जी घटना नागपूरमध्ये घडली अगदी तशीच घटना नाशिकमध्ये सुद्धा घडली। भाजपचे बंडखोर उमेदवार त्यांना कार्यकर्त्यांनी घरात कोंडलं। अपक्ष उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला होता, आता त्यांनी माघार घेऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराला साखळी कुलूप लावलं आणि बंद करून टाकलं। घोषणाबाजी केली, निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप अपक्ष उमेदवारांकडून करण्यात आला। ज्ञानेश्वर काकड यांनीही माघार घेण्यास नकार दिला। भाजपच्या विरोधात नाशिक शहरात अनेक प्रभागांमध्ये सध्या बंडखोरी झाली। यस 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 तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ज्ञानेश्वर काकड़ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।
तुम्हारे साथ है। ज्ञानेश्वर काकड़ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। ज्ञानेश्वर काकड़ तुम आगे बढ़ो। यस यस यस